नमस्कार शेतकरी मित्रांनो, राम राम, शुभ सकाळ. आज आपण आता इकडं मी कोळपणी केलेली बाजरीची. आता राहिलेली अर्धा एकर कोळपाची बाकी आहे अजून. तर आज मी कोळपणी करणार आहे. त्यासाठी आता हे आपलं तुम्ही काय हे नेट आहे आपलं 10 गुंठे मिरची होती, त्याच्यामध्ये ती मिरची आपली फेल गेलेली आहे. व्हायरस आला त्या मिरचीवरती लय मोठ्या प्रमाणामध्ये. थोडंसं काही प्रॉब्लेम असल्यामुळं त्याच्याकडे काही लक्ष देणं झालं नाही. त्या नेटमध्ये आपण आता खरबूज लावलेलं आहे. आता ही आपली बाजरी कोळपणी चालू आहे. त्यासाठी आपण सायकलीचं जुगाड केलेलं आहे. त्यानं अशी प्रकारे कोळपणी होती बघा. हे बघा, कुठंच गवत राहत नाही. फक्त राहतं ते तासामध्ये मधल्या पट्टीतलं पूर्ण गवत निघून जातं. इकडं बाकी अजून हाणाचं. इकडं आणलेलं आहे हे बघा. तर तुम्हाला मी ते सायकलीचं जुगाड दाखवतो. माझे काय झालेलं आहे, आजकाल शेतीचं प्रमाण कमी झालं, विभागणं झाल्यामुळं, क्षेत्र कमी झाल्यामुळं बैल वगैरे ठेवायला परवडत नाही शेतकऱ्यांना. त्यासाठी आपण हे सायकली जुगाड तयार केलेलं आहे बघा. सायकलीची रिंग, 2 मोठाले रॉड, मधात सपोर्ट पट्ट्या टाकलेल्या आहे त्याला, एक उभी पट्टी खाली सपोर्टसाठी. हे बघू शकता, 1 फुटाची पास आहे त्याला. अशा प्रकारे गवत निघतंय ते. याचा वापर आपण गोबी, मक्का, बाजरी या पिकामध्ये डावण्यासाठी करू शकतो. जे छोटे छोटे शेतकरी त्यांना अतिशय लाभदायक आहे. अशा प्रकारे आपण याचं जुगाड बनवलेलं आहे. आता आज आपण मी या बाजरीमध्ये डवर आणणार आहे. एका दिवसामध्ये अर्धा एकर एक माणूस आरामशीर डवरणी करू शकतो. चालन, ठीक आहे, धन्यवाद. अशीच नवीन माहिती मी तुम्हाला माझ्या शेतीविषयी सांगत राहणार आहे.